नाही असं कुठून येता एकदा का हा डाव साधला की यांना चरायला कुरण मोकळं झालं आणि एका बाजूला आपण जो लढा लढतो आहोत आणि तो म्हणजे धारावीचा लढा. आता बाळा तुम्ही बरोबर सांगितलं, हा विषय मी 1-2 वर्षापूर्वी मांडला होता. आपल्यावरती जे आरोप करतात की शिवसेनेने मुंबईतनं मराठी माणूस बाहेर काढला, अरे आहे ना मुंबईमध्येच आहे, तुम्हाला इकडेच ठेचणार आहोत, तुम्हाला आम्ही राजकारणामध्ये इकडेच गाडणार आहोत, काळजी करू नका. या राज्यकर्त्याने मी बोलतोय, मराठी माणूस एकवटलेला आहे. तर धारावीचा जो काही विकास करतायत त्या धारावीकरांना सुद्धा अपात्र ठरून बाहेर काढतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. जसं तुमच्याकडे तुम्ही अडगळीत पडलात तसे धारावीकर त्यावेळेला अडगळीत होते. आता धारावी कोणाच्या घशात घातले? अदानी. आणि त्या 500 एकर धारावीसाठी जवळपास 1600 एकर मुंबईतली जागा ही पुनर्विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात टाकले. देवनार डम्पिंग ग्राउंड अदानी, कुर्ला मदर डेअरी अदानी, मिठागराची जागा जी आपण आपल्या मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये. आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही. गिरणी कामगारांची 2री-3री पिढी आहे. कोणाचे आजोबा होते, कोणाचे वडील कामगार होते. त्या काळामध्ये संप झाला, गिरणी कामगारांना उद्ध्वस्त केलं. जे काय ते वंथड ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला. सगळ्या त्या जमिनी या गिरणी मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले. म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई, ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. आणि तुम्ही गिरणी कामगारांना रे ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगडीला. मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये कुर्ला मदर डेअरी आहे या इथे त्यांना हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला बांधा. तिकडे शेलू आणि वांगडीला अदानीला जाऊ द्या. देवनार डम्पिंग ग्राउंड वरती अदानीचे टॉवर होऊ द्या. पण माझ्या हक्काच्या मुंबईकरांची जी मुंबई आहे त्या मुंबईकराला आणि गिरणी कामगाराला, धारावीमध्ये केवळ गिरणी कामगारालाच नव्हे तर आमचे पोलीस कर्मचारी आहेत. मी तर मागणी केली होती, गिरणी कामगार आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, सफाई मजूर आहेत, या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे. दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही. आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती. पण काही वेळेला आपल्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या जातात, फोडाफोडी केली जाते. झालं ना, आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र. कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही, प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र. हे तिघे म्हणजे 2 भाऊ त्यावेळेला. आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय. जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका, अजिबात हिंमत हरू नका. शेलू आणि वांगडीला अदानीला पाठवायचं आणि धारावीमध्ये माझा गिरणी कामगार आलाच पाहिजे ही आपली मागणी घेऊन आता पुढे जायचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.